अमित पाटील आणि गोपीचंद पाटील ही सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळते. सेकंडला अमितला तुम्ही पाहिजे किशोर मुंडे येतात. टाइम सुद्धा आपण मॅच करणार आहोत. पहिल्या चेंडू पडल्यानंतर 11:45 मिनिटं आलेले आहेत आणि गेम ऑन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूची विकेट मिळाली अमितची. शॉर्ट मिड विकेटला लालचंदने एक जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. आयरे 40 संघाला लागणारा पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का. लालचंदने एक चांगला झेल टिपलाय. फटका चांगला होता मात्र फिल्डिंग भरपूर महत्वाची आहे. का तुमच्याकडे फक्त चांगली गोलंदाजी असून फायदा नाही, तुमच्याकडे चांगली फलंदाजी असून फायदा नाही. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचं आहे. काल ज्यावेळी आम्ही आर्या स्मृती चषक स्पर्धा कव्हर केली वाकलनच्या मैदानामध्ये भरपूर खराब फिल्डिंग आम्ही पाहिली त्या स्पर्धेमध्ये. प्रत्येक टीम चिकनगर सारखा एक बलाढ्य संघ त्यांच्याकडनं भरपूर चुका होत होत्या भावेश आणि त्यामुळे मॅच सुद्धा त्यांना गमावी लागली. बाबू पाटील सेमीफायनलच्या मॅचमध्ये ते पराभूत झाले गोलवली बीच्या विरुद्ध आणि तो संघ त्या स्पर्धेत रनरअप ठरला. त्याचं कारण फिल्डिंग खूप महत्वाची गोष्ट आहे. शैलेश शेलार येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. अंडरआर्म क्रिकेट सुद्धा भरपूर प्रमाणात शैलेश शेलार खेळलेले आहेत. झरण पॅकर्स हा संघ आम्ही पाहिलेला आहे ज्यावेळी आम्ही अंडरआर्म क्रिकेट खेळायचो. अंडरआर्म क्रिकेट म्हणल्यानंतर सीबी चषक चंदन भगत यांची स्पर्धा भरपूर चर्चेत राहिली. ज्या स्पर्धेत मालिका वीरला बाईक तुम्ही पाहिजे. लो फुल टॉस बॉल होता. मिड विकेट घेतात. आउटफुल फास्ट आहे. फिल्डिंग चांगली बघा. फिल्डिंगचा मी उल्लेख केला मगाशी. एकच रन्स मिळाले बघा. सिंगलने खातं गोडलं होतं ते शैलेशचं खातं गोडलं होतं. आयरे 40 संघाचं या वर्षीचा 2023-24चा आदर्श संघ म्हणून आयरे संघाची निवड झाली. वार्षिक संमेलन सोहळा तुम्ही पाहिला. अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्कृष्ट संघ म्हणून देसाई 40 संघाची निवड झाली. ज्याने 7 फायनल मॅच जिंकल्या होत्या. 6 उंबारलीने जिंकल्या होत्या. पण थोडीशी चर्चा होती की उंबारलीने जास्त फायनल जिंकले म्हणून उंबारलीने सांगितलं तसं नाहीये. आम्ही 6 जिंकल्यात. हा चेंडू शॉर्ट मिड विकेटला. फिल्डिंग चांगली आहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. मग श्रीनाथ पाटील सरांचा इशारा काय ते फलंदाज बाद आहे कारण की भेल्स काल हे चित्र झालं होतं भाऊ. कालच्या दिवसामध्ये ज्यावेळी गोलवलीची मॅच होती एक स्टंप पडला होता खाली आणि 2 स्टंप उभे होते. त्यांना चेंडू लावला होता गोलवलीच्या गोलंदाज जयदास गायकरनी. मग त्याचे नोट आउट दिला फलंदाजाला. 2 विकेट गेलेत बघा. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचं आहे. फ्लेक्झिबल क्रिकेटर बघा चंद्रकांत पाटील निता स्मृती या नावाने सुद्धा संघ खेळतो बऱ्याच वेळा. आगासन शरद आहेत. गोलंदाजी युनिट भरपूर आहे. नंतर थोडंसं मार पडला होता शेलगाव चषकमध्ये गोलंदाजांना. पुढची मॅच देसाई विरुद्ध उंबारली. आपण लवकर रिपोर्टिंग करायचं. तिसरी मॅच मच्छिंद्र आलेत बॅटिंग करण्यासाठी. मच्छिंद्र शैलेश एवन हे भरपूर संगीतावाडी या संघामध्ये सुद्धा अंडरआर्म क्रिकेट भरपूर खेळायचे. दोन धक्के लागलेत. रन्स एकच आहे. पहिली ओव्हर 5 ओव्हरची मॅच आहे. तुम्ही थोडीशी घाई दाखवता त्या मॅच मध्ये कारण की कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल कारण की आयडिया 40 संघ एक चांगला संघ आहे. मोठमोठ्या संघांना पराभूत करण्याचा कारनामा केलेला आहे. आपल्या देवसारगडच्या मैदानामध्ये श्रीनाथ पाटील यांच्या नागाव संघाला सुद्धा पराभूत केलं होतं. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोणी मोठं नाहीये. जो चांगलं क्रिकेट खेळतो तो जिंकतो. म्हणजे थोडीशी घाई दाखवली कारण की ऑलरेडी आम्ही झेल्सच्या स्वरूपात बाद झाले होते. त्यानंतर गुप्तीसारखा एक चांगला फलंदाज रनआउट झाला. त्यामुळे एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. इथे फक्त शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. आय थिंक चांगली फिल्डिंग झाली इथे. 2 धावा 2 गडी बाद 2 अशी धावसंख्या आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 50-55 टार्गेट चांगलं असू शकतो. काल आपण पाहिलं एनबी ट्रॉफीमध्ये केतन म्हात्रे काय बॅटिंग केली. फायनल मॅच मध्ये हाफ सेंचुरी आणि मालिका वीरसाई मानकरी ठरला केतन. फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात. बघाच आहे मच्छिंद्रने कॉल दिला 3ऱ्या धावेचा आणि बघा 3री धाव पूर्ण झाली आहे. 3 धावसंख्या पुढे सरकते ती 5 वरती आयरे 40 संघाची. यानंतर देसाई 40 विरुद्ध उंबारली. या सीझन मध्ये 4थी स्पर्धा आणि 4थ्या स्पर्धेमध्ये 3ऱ्यांदा देसाई उंबारली एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. 2 वेळा देसाई संघ विजयी झालेला आहे. बघायचं त्याचे परतफेड आज उंबारली संघ करेल का 3ऱ्यांदा एकमेकांच्या विरुद्ध खेळत असताना. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 धावांमध्ये 2 विकेट 1 रनआउट आणि 1 झेल बाद.
चला घाई करा, आगासन 40+ प्लीज. आणि आई गावदेवी 40+ क्रिकेट सगळे हेडुटेची स्पर्धा बाहुबली आपण पाहिली तर 3 वर्ष उंबारलेले जिंकले, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या देशाच्या विरुद्ध खेळताना थोडंसं आक्रमक राहावं लागेल त्यांना. या क्रीडांगणाचा फायदा घ्यावा लागेल, कारण की सलग 3 वर्षे कोणती एक स्पर्धा जिंकणं हा एक विक्रम असतो. देसाई संघाने सलग 2 स्पर्धा जिंकल्यात. एक स्पर्धेत ते सेमीफायनलमध्ये पराभूत झाले होते. गंगाराम येतात गोलंदाजी करण्यासाठी. गंगाराम गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता. सीझनची सुरुवात आता झालेली आहे टेनिस क्रिकेटला. भरपूर प्रमाणे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. कालच आपण पाहिलं बॉकलनची स्पर्धा संपन्न झाली. देसाई संघाने ती स्पर्धा जिंकली. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते क्षेत्ररक्षक. लॉंगॉनमध्ये वेगाने आलेत किशोर. डायरेक्ट हिट आणि फलंदाज मच्छिंद्र बॅक टू द पॅव्हेलियन. किशोर आहेत आणि किशोर असा क्षेत्ररक्षक आहे. आपण रेग्युलर मध्ये सुद्धा भरपूर वर्ष त्याला पाहिलेलं आहे. तेव्हाही खूप चांगली फिल्डिंग. आता तो बॅटिंगही चांगली करतो, गोलंदाजी चांगली करतो. तिसरा विकेट मिळाले आगासन 40+ला. पहिला सामना SSCC स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खांबाळपाडा संघाने जिंकलेला आहे. तुम्ही तेही पाहतायत. या मॅच मधला विजेता संघ आपल्या सोबत खेळेल. प्रथम क्रमांकावर स्वर्गीय कुसुम लहू पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश लहू पाटील यांच्याकडनं प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक आपण पाहतो स्वर्गीय कुसुम लहू पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश लहू पाटील यांच्याकडून. मालिकावीरसाठी आपण मध्ये कुमार सूरज राजेश जाधव यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज श्री गणेश अनंता कारण. आणि सामनावीरसाठी बघा सुंदर ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. स्वर्गीय शांताबाई गंगाराम भंडारी यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री जनार्दन भंडारी साहेब यांच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केले. ओम साई MTC लाईव्ह ही स्पर्धा कव्हर केली ते गंगाराम. फुलटॉस होता, चेंडू हवेत आहे. आपण जरा लालचंद वेगाने धावत आहेत. बॅटिंग करण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला शैलेश 2 धावा इथे मिळाल्यात. दोन्ही भावेश मला सांगतात धावसंख्या 8 वरती पोहोचली. विकेट 3 गमावलेत. 8 धावा झालेल्या आहेत. ही स्पर्धा म्हणजे नेहमी चर्चेत असते जरी एक दिवशी असेल. आणि क्रीडांगण या क्रीडांगणामध्ये तुम्ही पाहिलेले भारतातील सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. प्रत्येक टीमचं स्वप्न असतं या क्रीडांगणामध्ये खेळावं. रघुनाथ कारण क्रीडांगण असं या क्रीडांगणाचं नामकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. 1 रन पूर्ण दुसरा धावाचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण होतील. अखेर धावसंख्या 2 अंकामध्ये पोहोचते 10 वरती. दुसरे षटक मार्गस्थ असताना 5 षटकांची मॅच अशी दुसरी मॅच. 8 संघ इन ऍक्शन मध्ये. सुंदर ट्रॉफीज या स्पर्धेच्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला गेले, जागा बनवली, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. चारने धावसंख्या पुढे सरकली ती 14 वरती. एक चेंडू शिल्लक आहे. राजू काटे यांना तुम्ही पाहतायत पंचाच्या भूमिकेत. अष्टपैलू खेळाडू आहेत गावदेवी नारिवली 40+ संघाचे. आणि ते चांगलं बघा 2009 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पहिला मालिकावीरचा खेळाडू कोण होता तर राजू काटे. इथे फटका सुंदर आहे. टायमिंग अप्रतिम आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. शैलेश शेलारच्या बॅट मधून आलाय षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आयडी 40+ संघाची धावसंख्या ती 20.00 सरासरीने धावा येत नव्हत्या. मात्र पहिल्या षटकात कमी धावा होत्या. 5 धावा होत्या. षटकात 15 धावा आल्यात आणि धावा झाल्यात 20. पुढची मॅच उंबारली 40+ आणि दुसऱ्या बाजूला देसाई 40+. लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचे.
जास्तीत जास्त उभं राहावं लागतील. भावेश आगासन फोर्टी प्लस संघ आपण पाहिलं यावर्षी 4 षटकात 68 धावांचा पाठलाग केला असताना 3च ओव्हरमध्ये ते 68 धावा चेस केल्या होत्या आगासन फोर्टी प्लसने. मात्र आयरे संघाकडे ही गोलंदाजी चांगली आहे, हे विसरून चालणार नाहीये. कारण प्रत्येक वेळी टीम वेगळी असते, मैदान वेगळं असतं, त्यामुळे प्रत्येक वेळी तुमचा खेळ तसा होईल असं नाहीये. आणि त्याचवेळी वेगवेगळ्या टीमबरोबर खेळायची मजा वेगळी असते. प्रत्येक वेळी एकाच टीमबरोबर मॅच लागली खेळाडू सुद्धा थोडेसे नाराज होतात, मात्र आपले लाईव्ह ड्रॉ होतात, त्यामुळे आपणही काही करू शकत नाहीये. किशोर खराब चेंडू होता, उत्तर योग्य आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल, सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कैलास खेरे यांच्या बॅटमधून चौकार आलाय. त्या अगोदर शैलेशच्या बॅटमधून त्यांनी षटकार पाहिला होता. धावसंख्या वेगाने आता आयरे फोर्टी प्लस संघाची पुढे सरकते 24 वरती. चला थोडेसे स्वयंसेवक लक्ष द्या प्लीज. चोवीस धावा झालेल्या आहेत. क्या बात आहे, बाबू भोईर आले तरी बरोबर बघा. गोल्डन मॅन बारके पाटील. नाही बघू काय फायनल मारली मध्ये बारके पाटील नव्हते. दिलीप पाटील भरपूर खुश होते, बारके पाटील नव्हते तर. नाही बारके पाटील नव्हते तर दिलीप पाटील खुश होते, त्यांनी फिल्डिंग चांगली केली काल. त्यांच्यावरती दबाव असतो ना बारके पाटील असल्या दिलीप पाटील याच्यावरती. वाईट बॉल आहे. बाबू भाऊ या स्वागत आपले उमरचे आमचे ज्येष्ठ नागरिक. पहिलीच विजिट आहे बाबू बोरेची 4थ्या स्पर्धेमध्ये. फटका चांगला आहे, टायमिंग झाले का? क्षेत्ररक्षक बिंदास आहेत. झेल ड्रॉप. बऱ्याच वेळा आपण पाहतो ग्रामीण टेनिस क्रिकेट रेग्युलर असेल, 40 प्लस असेल, शहरी असेल, झेल उडल्यानंतर फलंदाज त्या झेलकडे पाहत राहतो. ही समस्या एक राहिलेली. प्रत्येक वेळी झेल पकडला जाईल असं नाहीये. आणि कदाचित कैलास खेरेंना असं वाटलं की झेल पकडलं की काय, कारण की सोपा झेल होता. 26 कोमल हिरवळे यांचं आगमन झाले तर विनंती असेल या. कोमल हिरवळे आपले स्वागत. आमचे मित्र ओमकार पाटील सुद्धा आले आकाशचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सायरा 11 त्यांच्या कन्येच्या नावाने सुद्धा ओमकार पाटील संघ बऱ्याच वेळा उतरवतात. 27 धावा दापर करते लागलेत. भावेश आमच्या सोबत एक आमचे 40 प्लस संघटनेचे ऑफिशियल स्कोरर अशोक पाटील, भावेश, कल्पेश, दिनेश. हा चांगला चेंडू होता बघा. चेंडूने बॅटचा संपर्क झाला. एक्स्ट्रेक्शन चांगलं करतात विक्रम. विक्रम येतात बघा. विक्रमला बेस्ट फिल्डरचा किताब मिळाला होता शिलगाव चषक मध्ये. आता कदाचित थोडीशी दुखापत असू शकते, त्यामुळे ते आता मिड विकेटला जात आहेत. तेव्हा 27 आहेत. 3 षटकांतर पाणी घेऊन जायचं मैदान. पाण्याची सोय बघा मैदानाच्या आतमध्ये. 40 प्लस क्रिकेटमध्ये सर्व काही मिळतं. इथे फटका चांगला आहे. लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक येतात कृष्णा मडवी तिथे 1 रन्स मिळाले. कालच पाहिलं ना आपण ज्यावेळी स्पर्धा झाली वाकलूंची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये भवेश मालिका विजेसाठी तेलाचा डबा होता 15 किलो. 28 धावा झाल्यात. हा चांगला चेंडू होता किशोरचा. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. षटक क्रमांक 30 समाप्त होईल. आयरे फोर्टी प्लस संघ प्रथम बॅटिंग करत असताना 28 धावा दाखल करू लागले 3 षटकांच्या समाप्तीनंतर. झाली षटक. पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर 2 सिंगल, डॉट, सिंगल आणि डॉट. षटक संपलेलं आहे. पाण्याची व्यवस्था बघा मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली आहे. तुम्हाला फलंदाजांना सुद्धा आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा पुढची मॅच उंबारली 40 प्लस आणि देसाई 40 प्लस एक रंगतदार मॅच प्रेक्षकांसाठी पाहायला मिळणार आहे. 3 षटकात 28 धावा झाल्यात. आयरे 40 प्लस संघाचा पहिला सामना खंबालपाडा 40 प्लस संघाने जिंकलाय.
चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. देसाई 40+ आणि उंबारली 40+. आणि आता आयोजक सांगतात पॅनलाइज तुम्हाला केलं जाईल, त्यामुळे कॅप्टन उपस्थित राहा. श्याम भोईर आला असेल तर या. आणि अमित पाटील आलेत, संगनायक सुरू आलेत. आमचे मित्र मोनिश मात्रे सुद्धा आलेत औरेगावचे. त्यांना विनंती, आपण या व्यासपीठात एक चांगले क्रिकेटर आहेत, गोलंदाजी करण्यासाठी शरद आहेत. सुनील आहेत, सुनील मुंडे आहेत. सुनील गोलंदाजी मार्कवर, ऑप्शनच्या बाहेर होता, पंचांनी वाईट घोषित केलंय आणि 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा दिली बघा गोलंदाला. सुनीलला पहिल्या चेंडूवरती 1 बाउन्सची वॉर्निंग दिली. धावसंख्या 29. 50-55 एक चांगलं टार्गेट असू शकतं या मॅचमध्ये. गोलंदाजी चांगली आहे रे 40+ संघाकडे, त्यामुळे 50-55 टार्गेट मॅच बॅलन्स होऊ शकते. ऑन साईडला टर्न करायचं होतं, आता मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. सुनील एक्झॅक्टली काय करतात, चेंडूला थोडासा बाउन्स देतात, त्यामुळे चेंडू टेकअप होतो. पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतो. चला टॉस साठी यायचे देसाई 40+, उंबाली 40+ टीम कॅप्टन इथे उपस्थित राहिलेले आहेत. सलग 3 वर्ष ही स्पर्धा उंबाली 40+ संघाने जिंकली आहे आणि बघायचे आपले विजय रथ सुरू ठेवतील का. आणि इथे फलंदाज रनआउट होतील बघा. झेलसाठी कॉल दिला होता सुनीलने, मात्र झेल कठीण होता थोडा. रनआउट झालेत ते कैलास केने बाद झाले तिथे. 29 वरती अजून एक धक्का आयरे 40+ संघाला. रुपेश येथे बॅटिंग करण्यासाठी. रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर रुपेश खेळलेले आहेत. कैलास केने मला वाटतं थोडंसं थकान महसूस करतायत, ऊन भरपूर आणि 40+ जे खेळाडू जाबे असतात बऱ्याच वेळा प्रेक्षकांना टीमला असं वाटतं की कसं काय रनआउट झाला, मात्र तिथे थकलेले असतात खेळाडू. इष्टिक्षक बिंदास यावर्षी 11 बॉलमध्ये अर्धशतक सुद्धा बिंदासने ठोकलं शिलगाव चषक मध्ये, धावा चेस करत असताना खास करून. हाही चांगला चेंडू होता, डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले ते शैलेश, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. धावसंख्या स्थिर 29. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सुनील कमबॅक करतायत. 3 चेंडू आतापर्यंत सुनील मुंडेने फेकलेत. सुनील राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे, टक असा आवाज आला. टायमिंग चांगला आहे मिड विकेटच्या वरून. शैलेश शेलारच्या बॅट मधून येतोय षटकार. धावसंख्या 35. धावसंख्या 35. 40+ संघटनेचे आमच्या बघा सहसचिव भीमचंद्र काळम, नितीन पाटील, किशोर, आमची संपूर्ण टीम. एडवुडने म्हटल्यानंतर नेहमीच परभणी असते. फॅन्स स्पर्धा तुम्ही पाहत असता एडवुडने गावामध्ये. 2 धावा इथे पूर्ण होतील. 27 धावा झाल्यात. आता मात्र रनिंग विकेट चांगले. 34 षटक मार्गस्थ आयरे 40+ संघाची. 37 धावा झाल्यात आयरे 40+. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं नेहमी चर्चेत असतं नाव परी 11, त्विषा 11, डोंबिवली आयरे, चंदनजी भगत यांनी पुरस्कृत करतात मोठमोठे संघांना. इथे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकच रन. थ्रो फेकी बघा ना, आगासन संघाचा जर विचार केला फिल्डिंगचा आपण, तर थ्रो फेकी त्यांची अॅक्युरेट येते. 38 धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. सुनीलचा पाय थोडा मला वाटतं स्किट झाला. चला देसाई 40+. हल्लीचं क्रिकेट भरपूर महाग आहे, त्यामुळे पुरस्कर्ते सुद्धा खूप महत्वाचे असतात. 4 षटकात 38 धावा झाल्यात. चला षटक कोण टाकणार आहे यासाठी मला वाटतं चर्चा करते थोडीशी. ऑप्शन भरपूर आहे. चंद्रकांत आहेत, बाळाराम आहेत, बिंदास सुद्धा गोलंदाजी करतात.
किशोरने ऑलरेडी 2 षटकं टाकलेले आहेत, त्यामुळे एक फ्रेश गोलंदाज वापरायचा आहे ना. 12 मालेत. 207च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतात शैलेश. 14 चेंडूचा खेळ केला, 29 वरती बॅटिंग करतात आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 38, म्हणजे बघा 38 मधले 29 धाबा शैलेश शिलारचे आहेत. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या, अन्यथा पॅरलाइज केलं जाईल. देसाई 40+ आणि उंबारली 40+. नाही 40+ क्रिकेट म्हणल्यानंतर मोबाईल जरी मैदान असेल तरी पॅनल्टी लागते, लक्षात घ्या. त्यामुळे एक भीती असते मैदानामध्ये. सचिन बोर मला लागली होती उंबारलीच्या. स्मार्ट वॉच ते वापरतात, मोबाईल बाहेर होता मला, त्यांनी कॉल उचलला होता. चला श्याम भोईर आलेत उंबारली 40+ टीमचे कॅप्टन. देसाई 40+ कॅप्टन. या दिलीप पाटील आलेत, मला वाटतं दिलीप पाटील कॅप्टन आहेत. उंबारलीचे आलेत. बॅट नक्कीच शैलेश शिलारच्या खात्यामध्ये 1 रन्स ऍड होईल. धावसंख्या आली 39. शैलेश वैयक्तिक 30 वरती बॅटिंग करतोय. ज्यावेळी तुम्ही कामगिरी चांगली करता, वार्षिक संमेलन सोहळा होतो, तेव्हा मी उत्कृष्ट फलंदाज टी शर्ट होते, उत्कृष्ट गोलंदाज. म्हणजे यावर्षी बाईने एक महत्त्वाची सूचना सांगितली, म्हणजे ज्या खेळाडूंना बाहू पडेल उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज डिक्लेअर होईल ते उपस्थित नसले त्यांचा पारितोषिक दुसऱ्याला मिळणार नाहीये. यावर्षी दिले, पुढच्या वर्षी नाही मिळणार आहे. तुम्ही खेळाडूंना उपस्थित राहायला हरकत नाहीये. बरेचसे खेळाडू जॉबला आहेत. हा फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे. विक्रम बघा किती वेगाने आले आहेत. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या बघा आपोआप वाजतायत. जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त. त्याचमुळे बेस्ट फिल्डरचा किताब सुद्धा मिळाला. 41-41 रुपेशचं खातं उघडलं होतं 2 धावेने. धावा झाल्यात. रुपेशला बघा कौतुक आहे. रुपेशने मग खेळाडू दाखवली, स्वतः सांगितलं मी बाद आहे, आणि हा प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये पाहिजे. त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये होऊ शकतो. कारण पंच आहेत, त्यांनाही तुमचं सहकार्य महत्वाचं. कारण बऱ्याच वेळा कधी चेंडू रिलीज होताना आम्ही बोललो, त्यांना आवाज येत नाही असे होतं, त्यामुळे आम्ही थोडंसं थांबतो. एकेचाळीस धावा झालेत. संदेश पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. संदेश पाटील संदेश पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. 7व्या क्रमांकावरती 5 विकेट गेलेत. आयरे 40+. मात्र 40+ मध्ये कंपल्सरी चेसिंग आहे, मात्र टॉसला महत्व असतं. गोलंदाज बहाराम. काली स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली संघ 40+ तुम्ही पाहिला होता. इथे फटका जबरदस्त आहे, टायमिंग अप्रतिम. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून संदेश पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकार. 45 45 धावा झाल्यात. किसन मात्रे सुद्धा बघा इन ऍक्शन मध्ये काल संघामध्ये नव्हते, मात्र संघाच्या सोबत होते, हे महत्वाचं आहे. तिसरा फलंदाज. बॉलची मागणी गेली का? हा जुना. आम्ही पाटील आले, निसर्ग हॉटेलचे मालक भाऊ आले, लगेच सांगितले की आज जेवायला हॉटेलवरती यायचे. बघा हे प्रेम आहे. आम्ही दादा असेल, ग्रामस्थ मंडळ असेल, उंबाली गाव, एडुडणे गाव, हे गाव भरपूर आम्हाला प्रेम देतात. फक्त क्रिकेट व्यतिरिक्त नाही, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा. संदेशने कॉल दिला, 2 धावा इथे पूर्ण होतील, पण सुरुवातीला थांबले संदेश आणि शैलेश. असं वाटलं कॉर्डिनेशन दिसत नाहीये, मात्र 2 धावा, कारण एक रन्स महत्वाचे. 47 झालेत.
47 धावा झाल्यात. इनिंगचा हा शेवटचा चेंडू. आय थिंक राजू काटे, श्रीनाथ पाटील यांचे कौतुक व्हायला हवं. सतत मी तिसरी स्पर्धा करतो, श्रीनाथ पाटील माझ्यासोबत आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये योग्य डिसिजन श्रीनाथ पाटील यांच्या माध्यमातून. स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. राजू काटे आज पहिल्यांदाच आमच्या सोबत आहेत. मध्ये ते जेव्हा एडवटनीची स्पर्धा होती त्यांना मागणी असते. हाही चांगला चेंडू होता. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. पहिले सत्र इथे समाप्त झाले. पहिल्या सत्रात आपण पाहतो पहिल्या मॅचमध्ये 48 तुम्ही पाहिले होते. या मॅचमध्ये 47 आणि 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. बाबू भोईर आमचे ज्येष्ठ नागरिक उंबारलीचे यांच्या शुभ असे टॉस होईल. सामना असेल उंबारली 40+ विरुद्ध देसाई 40+. 5 ओव्हरची मॅच. पंच इशारा करतायत नितीन पाटील. बाबू भोईर यांच्या शुभ असे टॉस होईल. पहिल्या होईल तिसरी मॅच. या किसन मात्रे नाही, दिलीप दादा तर बारक्या दादाला भेटायला आले होते, फक्त कॅप्टन नाही येते. पंडित दादा कधी रिक्षा चर्चा करतात. मागच्या वर्षी 2 मिडल ओव्हर टाकले होते पंडित दादाने हेडेडने संघाच्या. त्यामुळे कदाचित सांगतात या खेळपट्टीवर सुद्धा कदाचित आपण खेळू. उंबारली संघाने टॉस जिंकलाय. बघा मगाशी बालूने उल्लेख केला, तिसऱ्यांदा हे 2 संघ एकमेकांच्या समोर आलेत या वर्षी. आणि हेडुटने संघाने आपण बघतो उंबारली संघाने 3 वर्ष ही स्पर्धा जिंकलेली आहे. बघा पहिल्या मॅच मध्ये खंबाळपाडाने टॉस जिंकला, तर दुसऱ्या मॅच मध्ये अगासाने टॉस जिंकला, तिसऱ्या मॅच मध्ये उंबारलीने टॉस जिंकलाय. म्हणजे एका साईडला जे 3 संघ आहेत टॉस त्यांच्या बाजूला लावलाय. बघा 2 षटकांचा चेंडू हरवला, फुटला तर जुना आहे, लक्षात घ्या. 2 षटकापर्यंत नवीन बॉल, लक्षात घ्या, नियम लक्षात घ्या प्लीज. 38 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये आगासन 40+ संघाला. पहिल्या सत्रामध्ये बघा एवढे 40+ संघाने 47 म्हणजे फायटिंग स्कोर. 48 धावा चेस करणं इतकंही सोपं नाहीये. पुढच्या मॅच मध्ये टॉस जिंकला उंबारली 40+ ने देसाई 40+ च्या विरुद्ध. 48 धावा चेस करायचे आहेत, कंपल्सरी चेसिंग. सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. बिंदास स्ट्राइक आणि 9 सेकंडला सोमनाथ. रुपेश पहिल्या षटक घेत आहेत. रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर चांगले खेळलेले आहेत ऐरे गावासाठी. आता 40+ खेळत आहेत. सेकंडला बिंदास, 9 सेकंडला सोमनाथ. सामन्याला सुरुवात. पहिला सामना खंबाळपाडा 40+ संघाने जिंकलाय. कोळेगाव संघाला त्याने पराभूत केलं. आणि दुसरी मॅच आजच्या दिवसातील 1 दिवसीय स्पर्धा आहे. मात्र ट्रॉफीज बघितल्यानंतर असं वाटतं 2 ते 3 दिवसीय स्पर्धा आहे. ज्या पद्धतीने या स्पर्धेची ट्रॉफी बघा, खाडी चषकची आठवण झाली या ट्रॉफी पाहिल्यानंतर. व्हाईट बॉल, पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. व्हाईट बॉल
अवंत धाव्यांनी खातं उघडलं तर ते आगासन बॉडी प्लस 2 ट्रॉफीज याही टीमने जिंकल्यात सुरुवातीलाच. दोन्ही रनरअप आहेत. नार्वीच्या स्पर्धेत रनरअप, शिलगावच्या स्पर्धेत रनरअप. शिलगावच्या स्पर्धेत मिता स्मृती या नावाने संघ खेळला होता आगासन. अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज बिंदास 0वरती बाद. 1 वरती पहिला धक्का बघा. बरोबर एस्टनच्या मधोमध सापडलेत बिंदास आणि श्रीनाथ पाटील यांचा योग्य डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या इनिंग मध्ये शैलेश शेलारच्या 15 बॉलमध्ये 30 धावा तुम्ही बघितल्यात. नाबाद. त्यामुळे मी उल्लेख केला झरन्स पॅकर्स अंडरम मध्ये त्यांचं नाव भरपूर शोधलं. चांगले चांगले गोलंदाज घाबरायचे भाऊ पाटील अंडरम मध्ये. टॅप फटका त्यांचा होता ना अंडरम बॉक्समध्ये. अंडरम मध्ये तुम्हाला टॅप फटकेच पाहिजे. आणि आम्ही जेव्हा सुरुवातीला संबोधन करतो आजगाव सुद्धा भरपूर अंडरमच्या स्पर्धा त्यावेळी व्हायच्या. सीबी चषक, नामदेव मात्रे स्मृती चषक, कोपरची भरपूर बहुचर्चित स्पर्धा व्हायच्यात. त्यांच्या यादीमध्ये सीबी चषक हे नाव घेतलं जातं. चंदनजी भगत यांची स्पर्धा. बॅकफुटला गेले, जागा बनवली आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. बॉल आमच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकाराने खातं जोडलं बहारामने. पहिलं वाईट, त्यानंतर विकेट आणि आता चौकार आलाय. नरेंद्र मडवी सुद्धा भरपूर अंडरम क्रिकेट खेळलेले आहेत. आता ओरम क्रिकेट जर तुम्ही अंडरम क्रिकेट जर खेळला तर ओरम मध्ये बॅटिंग थोडीशी सोपी जाते तुम्हाला. चेंडू एक नजर बसलेली असते त्यामुळे चेंडू लवकर बॅटवर येतो. फलंदाजी करणं थोडंसं सोपं जातं जर तुम्ही अंडरम क्रिकेट खेळत असाल तर. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस, नाहीतर आम्ही जात आहेत मिड विकेटला. आज अमितकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, मात्र या मॅचमध्ये 0वरती बाद झाला. कारण झेले चांगला टिपला लालचंदने. फटका सुंदर आहे. अमितचा जजमेंट चांगला होता, मात्र धावा बघायचे किती मिळत आहेत. सिन्नत कन्फर्म करतायत. षटकार आहे. क्या बात आहे बघा. प्रयत्न चांगले होते अमितचे. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता, मात्र झेल कठीण होता अमितसाठी. आमचे व्हॉलंटियर्स सुद्धा आहेत बघा. गणेश पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतात. आमचे मित्र उंबारलीचे रेग्युलर क्रिकेट सुरुवातीला खेळायचे, मात्र आता जॉबमुळे ते खेळत नाहीये. केडीएमसी कर्मचारी आहेत ते जॉब महत्वाचा भाऊ. रुपेश राईट मोर द विकेट. अकुटप्प्याचा बॉल होता, खराब चेंडू होता आणि योग्य उत्तर दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर चौकार. 2 चौकार आलेत, 1 षटकार, 1 वाईट बॉल. म्हणजे 15 धावा धापल कधी लागल्यात. 48 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. शॉर्ट प्लेनची गोलंदाजी केली जाते रुपेशच्या माध्यमातून. त्याचा पुरेपूर फायदा घेतात. बारामला प्रमोट केलं 3ऱ्या क्रमांकावरती. बऱ्याच वेळा तुम्ही किशोरला पाहता, मात्र फलंदाजांना संधी मिळणं गरजेचं. कारण ज्यावेळी तुम्ही खूप साऱ्या स्पर्धा घेता, सुरुवातीच्या स्पर्धेपासून तुम्ही जरा प्रयत्न केले की जे मागचे बॅटर आहेत त्यांना जरा पुढे पाठवलं, त्यांची एक नजर बसेल. आणि येणाऱ्या काळामध्ये जर अजून स्पर्धा होतील, ते मागे जरी बॅटिंगला आले तरी त्यांना बॅटिंग ते चांगली करू शकतात. त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे आणि मॅचेस खेळणं गरजेचं आहे. इथे फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे, कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बाराम जसे मैदान झाले, धावा वेगाने येत आहेत. चौकार. 19 धावा झाल्यात. 5 चेंडू मध्ये 19 धावा आल्यात. काय बॅटिंग करतात बाराम. रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर त्यांनी गाजवलं. झुंडुंबीचं मैदान मला आजही आठवतोय. सेमीफायनलची मॅच आणि बारामचं अर्धशतक, मॅच विनिंग अर्धशतक होतं. षटकारांची आतिषबाजी केली होती बाळारामने झुंडुंबीच्या मैदानात रेग्युलर क्रिकेट खेळत असताना. आणि आज 40+ खेळत आहेत. त्यांना प्रमोट केले 3ऱ्या क्रमांकावरती. इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू 1 माउस सीमारेषेच्या बाहेर जाईल. सलग 3 चौकार तुम्हाला पाहायला मिळालेत आणि 23 धावा पहिल्या षटकामध्ये आलेत भाऊ वडील.
48चं टार्गेट होतं. पहिल्या षटकात 23 आले आहेत. त्यामुळे आता 24 बॉलमध्ये फक्त 25 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत टीम आगासून 40+ला. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे, देसाई 40+ आणि उंबारली 40+. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रवेश आमच्या मुख्य व्यासपीठासमोरून करायचा आहे, लक्षात घ्या. देसाई आणि उंबारली. पहिल्या षटकात 23-25 अजूनही करायचे 24 बॉलमध्ये. मॅच सोपी झाली आहे. काल भाऊ पहिल्याच मॅच मध्ये चिकनगरच्या विरुद्ध पराभूत झाला आगासन संघ. गोलंदाजी फारशी चांगली झाली होती. कृष्णा मडवी सुद्धा सारखा फलंदाज सुद्धा संघामध्ये नव्हता. मात्र त्यानंतर तो चिकनगर संघ सेमीफायनल मध्ये पराभूत सुद्धा झाला भाऊ गोलेवली बीच्या विरुद्ध. आणि गोलेवली बी संघ या स्पर्धेत सुद्धा खेळणार आहे खिडकाली 40+च्या विरुद्ध. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली 40+. अमित पाटील येतात गोलंदाजी करण्यासाठी. अष्टपैलू खेळत आहेत अमित पाटील सुद्धा. रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर खेळलेले आहेत. आता 40+ क्रिकेट ते खेळत आहेत. पॉवर प्लेचे दुसरे षटक आहे. त्यामुळे 3 नो बॉल आहे. 1+1 2 धावा मित्रांनी येण्याची फ्रीट असेल. 24 बॉलमध्ये 23 करायचे आहेत. सचिन भोर येतात बघा नार्वीच्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज. पहिल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळालाय आणि सचिन भोर यांचं स्वागत बघा षटकाराने केलंय फलंदाजाने. त्याने फ्रीटचा बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. बाराम पूर्णपणे लय मध्ये दिसत या मॅच मध्ये. सुरुवातीला गोलंदाजी चांगली झाली. बारामने स्लॉगवरच्या षटकात 9 धावा दिली असताना 1 विकेट सुद्धा घेतली होती. आणि आता बॅटिंग जबरदस्त करतात. किशोरने 2 षटकं टाकली. इथे फटका चांगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आयरे 40+ संघाने. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना आगासन 40+. अजून एक चौकार येते तुम्हाला पाहायला मिळतोय. पस्तीस धावा झाल्यात. 13 धावांची अजूनही गरज आहे. 32 वरती बॅटिंग करतोय. बिंदास 0 वरती बाद झाले. सीझनची सुरुवात बिंदासने चांगली केली अर्धशतकाने. 11 बॉलमध्ये अर्धशतक. त्यानंतर 6 चेंडू 6 षटकार बिंदासने मारले. शिलगाव चषक मध्ये मात्र या मॅच मध्ये तो थोडस पायचीच्या स्वरूपात बाद झाला. पहिल्याच बॉल वाईड होता. त्यानंतर तो पायचीच्या स्वरूपात बाद झाला. फक्त 13 धावा दूर आहे विजयापासून आगासन 40+. खंबाळपाडा 40+ संघाने एक सामना जिंकलाय. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांनी तयार केलेला संघ तुम्ही पाहत आहेत. इथे फटका चांगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. इथे फटका चांगला आहे. बाराम आक्रमक बॅटिंग करतात या मॅच मध्ये. नाही 48चा टार्गेट 50 कशा होतील. 7 धाबा अजूनही विजयापासून दूर आहे. सोमनाथ यांना स्ट्राईकच मिळाली नाही ना अजून. समाजसेवक गुरु शेठ म्हात्रे यांचं आगमन झालं तर विनंती असेल या आपलं हार्दिक स्वागत. 41 धावा या मॅच मधला दुसऱ्या इनिंग मधला हा पहिला डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. 7 धावा अजूनही करायच्या आहेत. बारक्या पाटील बघा ना व्यासपीठावरती भाऊ सर्वांना सांगतात 3 मधल्या 2 फायनल आम्ही जिंकलेत. त्यासाठी बारक्या पाटील येतात आमच्या व्यासपीठावरती. खेळाडूंची अचूक माहिती देतात. आणि इथेही फटका चांगला बारामच्या बॅटमधून. पॉवर प्ले मध्ये 2 षटकात सचिन 45 धावा बनवल्यात बघा. पॉवर प्ले 2 षटकात 45.
3 याद आहे 42 होता 28 12 3 धावांची गरज आहे अजूनही. 42 वरती बॅटिंग करतात बाळाराम. चला उंबारली संघ निर्णय करायचे श्याम. सचिन निर्णय काय घेतला आपण? गोलंदाजी. चला मुख्य व्यासपीठासमोर तुम्हाला जायचं, लक्षात घ्या दोन्ही टीम देसाई आणि उंबारली. आणि सोमनाथ शून्यावरती बाद. गोलंदाज मच्छिंद्र आहेत बघा. सोमनाथ शून्यावरती बाद झालेले आहेत, म्हणजे बिंदास शून्यावरती बाद, सोमनाथ शून्यावरती बाद. चला बॅट्समन पाठवा लवकर. ग्रामीण 40+ संघटनेचे सदस्य आपण मध्ये हनुमानदादा पाटील यांचे आगमन झाले. दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करते. गुरुशेठ मात्रे यांचे आगमन झाले, राजू मात्रे यांचे आगमन झाले बघा 23 पाड्याचे. ते आमच्या 40+ संघटनेचे सदस्य आहेत. राजू मात्रे या, स्वागत आहे आपलं. चंद्रकांत आले बॅटिंग करण्यासाठी बघा. चंद्रकांतला भावेश प्रमोट केलं बॅटिंगसाठी आज. क्या बात आहे. बऱ्याच वेळा बॅटिंग मिळत नाही, मात्र आज मिळाली आहे. मात्र अजूनही 3 धावा करायच्यात. कदाचित बाई सोमनाथ एक रन काढून स्ट्राईक मला वाटतं जायचा प्रयत्न होता. बघायचं चंद्रकांत कशा प्रकारे बॅटिंग करतायत. नाही, लकी पॅकर्स सुद्धा चंद्रकांत पाटील. इथे फटका चांगला आहे बघा. या सीझनची बाजू पहिली धाव आहे चंद्रकांत पाटील यांची. मागच्या वर्षी मला वाटतं 250 धावा केल्या होत्या संपूर्ण सीझन मध्ये. 46 विकेट भरपूर घेतली चंद्रकांतनी 2023-24 ला. व्हाईट फॉल आहे. स्कोर इज लेवल, मात्र कंपल्सरी चेसिंग आहे. 47 आयरे संघाने केल्या होत्या, 47 आपण पाहिजे आगासन संघाच्याही झालेले आहेत. हा चांगला चेंडू होता. बघा प्रेम भोईरला बाबू भरपूर बोली लागली होती अंडर-24 प्रीमियर लीग मध्ये. प्रत्येक जण मला विचारत होते नितीन प्रेमचा फोटो अजून आला नाहीये, आणि जसा आला तशी बोली भरपूर लागली आणि सामना जिंकलाय. सर चौकार आहे. श्रीनाथ पाटील सर सुद्धा बघतायत चौकार गेलाय. नाही 12 में 4 धावा मिळतील ना. 46 धावा बनवल्या बघा बाळारामने, आणि कुलंबेकरने 1 विकेट सुद्धा घेतलाय. त्यामुळे बाळारामच ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला उंबारली संघ फिल्डिंग लगेच लावायची. उंबारली 40+ विरुद्ध देसाई 40+. या सीझन मध्ये 34 स्पर्धा सीझनच्या, आणि तिसऱ्यांदा 2 संघ एकमेकांच्या विरोधात आलेत. पहिला सामना स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा 40+, प्रशांत भोईर